Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. तुमचा 10th स्टँडर्डचा 4th लेसन की ज्या लेसनचं नाव आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण स्टार्ट केलेला आहे आणि ह्या लवकरच आपण बघणार आहोत एक्सरसाइज या लेसनची. तर क्वेश्चन नंबर 1 तुमच्या समोर आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलेलं आहे, टेल द ऑड वन आउट अँड गिव्ह प्रॉपर एक्सप्लेनेशन. तुम्हाला ऑड मॅन आउट माहिती आहे, गटात न बसणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तो शब्द नाही शोधायचा, त्याच्याबद्दल तुम्हाला सायंटिफिक रिझन पण लिहायचं आहे की तो शब्द वेगळा का आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे फ्यूज वायर. फ्यूज वायर तुम्ही आता माहिती आहे. त्यानंतर पुढे आहे बॅड कंडक्टर. फ्यूज वायर एक इलेक्ट्रिकल ऍप्लिकन्सेस आहे की जे आपण बघितलं इलेक्ट्रिकल मोटरमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये ते यूज करत असतात. बॅड कंडक्टर म्हणजे ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही ते बॅड कंडक्टर असतात. रबर ग्लोव्ज म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिकल शॉक लागू नये म्हणून आपण काय करतो, रबराचे ते ग्लोव्ज घालत असतो, हातात घालतात बघा. आणि पुढे आहे जनरेटर. मग याच्यामध्ये वेगळा कुठला आहे ऑड मॅन आउट, इट इज नथिंग बट अ जनरेटर. आता हा जनरेटर वेगळा का रे, तुम्ही जनरेटर किंवा आपण काय म्हणतो ना, आता आपण लाईट गेल्यानंतर काय म्हणत असतो, अरे जनरेटर चालू करा किंवा इन्व्हर्टर चालू करा. मग याच्यामध्ये काय असतं, ज्यावेळेस लाईट असते ना त्यावेळेस ती जी लाईट आहे ती मेकॅनिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलेली असते आणि ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस त्या मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतं. कसं काय, तुमच्या त्या इन्व्हर्टरवरती तुमच्या घरातली लाईट लागतो, तुमच्या घरातला फॅन लागतो, तुमच्या घरातला मिक्सर सुद्धा चालू होतो, कधी कधी टीव्ही सुद्धा चालू होतो. म्हणजे हे जनरेटर काय करत असतं, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करत असतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. हे बाकीचे 3 करतात का, फ्यूज वायर, बॅड कंडक्टर, रबर? नो. सो याचं रिझन तुम्ही प्रॉपर लिहिणार आहात. रिझन मी तुम्हाला इथेच लिहून देते, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. दॅट इज जनरेटर converts mechanical energy into कुठली एनर्जी रे, इलेक्ट्रिकल एनर्जी याच्यामध्ये करत असतात. बट पुढे other three do not convert. ते तिघही मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करत नाही, हे लिहायचं आहे. हे झालं तुमचं प्रॉपर रिझन. हे जनरेटर 2 मार्कासाठी विचारणार, एका मार्काला तुम्हाला ऑड मॅन आउट कुठला आहे तो शोधायचा आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही हे आन्सर लिहिणार, जनरेटर कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड बट अदर 3 डू नॉट कन्वर्ट. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपला फर्स्ट ऑड मॅन आउट झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. पुढे आहे आपलं व्होल्टामीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर आणि थर्मोमीटर. आता बघितलं प्रत्येकाच्या लक्षात येणार आहे थर्मोमीटर. थर्मोमीटर इज यूज फॉर मेजरिंग द टेम्परेचर. टेम्परेचर तुम्हाला ताप किती आला किंवा दिलेल्या पदार्थाचं तापमान किती आहे हे मोजायचं असेल तर काय वापरणार तुम्ही, थर्मोमीटर. आणि व्होल्टामीटर पोटेन्शियल डिफरन्ससाठी, ॲमीटर हाऊ मच करंट इज फ्लोइंग फ्रॉम द सर्किट, गॅल्व्हनोमीटर सेन्सिटिव्ह दॅट इज करंट इज प्रेझेंट इन दॅट सर्किट, सर्किटमध्ये करंट प्रेझेंट आहे की नाही यासाठी गॅल्व्हनोमीटर वापरणार. म्हणजे थर्मोमीटर हे काय वापरणार, टेम्परेचरसाठी. ऑल 3 आर यूज इन अ इलेक्ट्रिकल सर्किट. हे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये वापरणार, हे मात्र टेम्परेचर मेजर करण्यासाठी. मग आन्सर काय लिहिणार आहात, दॅट इज थर्मोमीटर इज यूज टू मेजर टेम्परेचर. आणि पुढे याच्या पुढे इथे लिहिते, बट ऑल 3 मेजर इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. असं पूर्ण वाक्यामध्ये व्यवस्थित उत्तर तुम्ही लिहायचं आहे 2 मार्कासाठी. ठीक आहे, थर्मोमीटर, व्होल्टामीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर इट इज यूज फॉर मेजर द इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असेल तर तुम्ही लिहू शकता. व्होल्टामीटर इज यूज टू find the potential difference, ammeter is used to how much current is flowing from that circuit, galvanometer that is current is present in that circuit or not, current present आहे की नाही, sensitive असतं galvanometer, and thermometer is used for measuring the temperature. ठीक आहे, सो सेकंड पण झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द थर्ड वन. पुढचं आपलं ऑड मॅन आउट आहे लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर आणि मॅग्नेट. आता बघा,
लाऊडस्पीकर सगळ्यांनी बघितलं आहे, डीजेचे वगैरे साऊंड. लाऊडस्पीकर मध्ये काय होत असतं, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू साऊंड एनर्जी. मोठा मोठा डीजेचा आवाज येत असतो. मायक्रोफोन मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू साऊंड एनर्जी. इलेक्ट्रिक मोटर मध्ये काय होत असतं, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. आणि मॅग्नेट मध्येच वेगळा दिलेला आहे. मॅग्नेट काय करत असतं, मॅग्नेटिक मटेरियलवरती फोर्स एक्झर्ट करून ते एकमेकांना अट्रॅक्ट करत असतं. सो मॅग्नेट काय येईल तुमचा, ऑड मॅन आउट येईल. मग याचा आन्सर कसं लिहिणार, मॅग्नेट एक्झर्ट फोर्स ऑन मॅग्नेटिक मटेरियल. आता मॅग्नेटिक मटेरियल कुठली आहे, तीनच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आयर्न, कोबाल्ट आणि निकेल या 3 मॅग्नेटिक मटेरियल वरती काय करत असतो, फोर्स एक्झर्ट करण्याचं काम कोण करत असतं, मॅग्नेट. बट अदर 3, याच्या पुढचं इथे लिहिते, बट अदर 3 कन्वर्ट्स one form of energy into another. One form of energy into another, into other form of energy. झालं हे प्रॉपर रिझन. असं पूर्ण वाक्यात लिहायचं आहे की लाऊडस्पीकर, आपल्या मनातच्या भाषेत लिहिलं तर लाऊडस्पीकर कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू साऊंड एनर्जी. मायक्रोफोन ऑल्सो कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू साऊंड एनर्जी. इलेक्ट्रिकल मोटर कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल मोटरमध्ये एनर्जी स्टोअर असते, ते मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. बट मॅग्नेट एक्झर्ट फोर्स ऑन मॅग्नेटिक मटेरियलवरती फोर्स एक्झर्ट करण्याचं काम करत असतो. सो अशा पद्धतीने हा आपला क्वेश्चन नंबर 1 होता. ऑड मॅन आउट हा तो आपला इथे कंप्लीट झालेला आहे. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 जरा शॉर्ट नोट ब्रीफ आन्सर मध्ये विचारला जात असतो. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ द फॉलोइंग, ड्रॉ नीट डायग्राम अँड लेबल इट. सगळ्यात महत्वाचं ह्या पुस्तकामध्ये ह्या लेसनचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे इलेक्ट्रिक मोटर कशी चालते आणि इलेक्ट्रिकल जनरेटर जे आहे ते कसं चालतं हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. हे आहे तुमचं इलेक्ट्रिकल जनरेटर. याची ही डायग्राम आपल्याला समजून घ्यायची आहे आणि या डायग्रामच्या आधारे हे जे इलेक्ट्रिकल जनरेटर आहे, हे इलेक्ट्रिकल जनरेटर कसं चालतं हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आणि पुढचा आपला टॉपिक आहे इलेक्ट्रिकल मोटर. इलेक्ट्रिकल मोटरचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि त्याचं जे फंक्शन आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. ही आहे तुमची इलेक्ट्रिकल मोटरची डायग्राम आणि त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. तर आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक मोटर या क्वेश्चनचा आन्सर. पण त्याच्या अगोदर ही जी इलेक्ट्रिक मोटर आहे, तुम्ही ह्या पद्धतीची मोटर कधी बघितली आहे का? बघा, याला हे काय असतं, एक ऍक्सिल असतं, हे गोल 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 असं हे फिरत असतं. तुम्ही आपला फॅन बघितला आहे, या फॅनची जी पाते आहे, हे फॅनची पाते अशा पद्धतीने या ऍक्सिल भोवती फिट केलेली असतात आणि मग ते ऍक्सिल फिरताना ते फॅनचे पाते पण आपोआप फिरत असतात. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण स्विच ऑन करत असतो, या ऍक्सिल भोवती हे 3 पाते असतात. स्विच ऑन केल्यानंतर करंट पास झाल्यानंतर ते पाते असे गोल 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 फिरतात आणि स्विच ऑफ केल्यानंतर फॅन लगेचच स्विच ऑफ होतो का? नाही, तो थोड्या कालावधीसाठी गुम गुम अशा पद्धतीने काय करतो, फिरत राहतो आणि नंतर तो स्टॉप होत असतो. मग ही जी इलेक्ट्रिक मोटर आहे, मग ती फक्त फॅन मध्ये वापरतात का? नाही, इट इज यूज इन डिफरंट डिव्हाइसेस. वेगवेगळे आपल्या घरामधले डिव्हाइसेस आहे. मग तुम्हाला याच्यावरती प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की जी इलेक्ट्रिक मोटर आहे ती कुठे कुठे वापरतात. सो इट इज यूज इन एव्हरीडे लाईफ इन इलेक्ट्रिक मोटर. दॅट इज इट इज यूज इन फॅन्स मध्ये यूज करतात. रेफ्रिजरेटर, तुमचे जे फ्रीज आहे त्या फ्रीज मध्ये पण काय असते, तुमची इलेक्ट्रिक मोटर असते. नंतर तुमचं जे मिक्सर आहे, गोल 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 बारीक करण्यासाठी वापरतो, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, तुमची इलेक्ट्रिकल मोटर आहे. वॉशिंग मशीन मध्ये पण तुमच्या इलेक्ट्रिकल मोटर असते. कम्प्युटर्स मध्ये असतात. पंप्स मध्ये हा पंप बघितला असेल की पाणी जे आहे, मोटर काय करत असते, पाणी ओढण्याचं काम करत असते या पंपाच्या मदतीने. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला लिहिता आला पाहिजे की इलेक्ट्रिक मोटरचा यूज कुठे होत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इलेक्ट्रिक मोटरची आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. मग इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय? दॅट इज द डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू द मेकॅनिकल एनर्जी. असं एक डिव्हाइस की जे इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये रूपांतर करत असतं. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी ती काय, इलेक्ट्रिक एनर्जी घेत असतं आणि त्याच्याद्वारे ती वर्किंग करत असतं. म्हणजे आता याच्यामध्ये तुमच्या फॅन मध्ये मोटर बसवलेली आहे.
समजा हा तुमचा फॅन आहे, इथे पाते दाखवलेले, हा तुमचा फॅन आहे, याच्यामध्ये मोटर बसवलेली आहे. मग ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल सप्लाय देत असतो, इलेक्ट्रिकल सप्लाय देतो म्हणजे आपण त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करत असतो आणि तो गोल गोल फिरायला लागतो, म्हणजे त्याच्याकडून वर्क होतो, मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होत असतो. वॉशिंग मशीन मध्ये पण तेच, इलेक्ट्रिकल सप्लाय दिल्यानंतर ते वॉशिंग मशीन असं गोल गोल फिरायला लागत असतं. तुमच्या मिक्सर मध्ये पण तेच. म्हणजे अशा पद्धतीने इलेक्ट्रिकल एनर्जीचं जे मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतो त्या डिव्हाइसला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रिकल मोटर म्हणत असतो. सो सगळ्यात पहिले तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना डेफिनेशन लिहायचं आहे अँड व्हेअर यू यूज द इलेक्ट्रिकल मोटर हा प्रश्न विचारल्यानंतर फॅन, रेफ्रिजरेटर, मिक्सर, वॉशिंग मशीन, कम्प्युटर, पंप हे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही लिहायचे आहे. आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांना खूप अवघड जातं ते कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिकल मोटर. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघायचं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिकल मोटर. कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी इथे अशा पद्धतीने दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिकल मोटर. मग याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले डायग्राम काढता आली पाहिजे. डायग्रामसाठी आता सगळ्यात पहिले ह्या इलेक्ट्रिकल मोटरच्या कन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला गरज आहे, कसली गरज आहे, 2 मॅग्नेटची. 2 मॅग्नेट घ्यायचे आहे, अशा पद्धतीने ही डायग्राम काढायची आहे. 2 मॅग्नेट घ्यायचे आहे, त्या मॅग्नेटचे अपोजिट पोल नॉर्थ आणि साऊथ पोल फक्त दाखवायचे, पाठीमागचे दाखवण्याची गरज नाही. ऍक्च्युली हा नॉर्थ आहे, याच्या पाठीमागे काय असणार आहे साऊथ, हा साऊथ याच्या पाठीमागे काय असणार आहे नॉर्थ, तो दाखवण्याची गरज आहे का नाही. अशा पद्धतीने 2 मॅग्नेट तुम्ही इथे काढून घ्यायचे आहे. हे 2 मॅग्नेट काय करायचे तुम्ही इथे काढून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला लागणार आहे मॅग्नेट लागणार आहे. सो द इलेक्ट्रिकल मोटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेजिस्टिव्ह कोटिंग. पहिला पॉइंट रेक्टँग्युलर कॉपर वायर. पहिल्या याच्यामध्ये काय लागणार आहे बघा, इथे काय आहे, एक रेक्टँगल शेपची काय घ्यायची आहे आपल्याला, कॉपर वायर ही अशा पद्धतीने ही घ्यायची आहे. रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर आपल्याला इथे घ्यायचं आहे. मग हॅव्हिंग रेजिस्टिव्ह कोटिंग. आता तुम्ही जर हे इथे व्यवस्थित जर बघितलं ना बाळांनो, तुम्ही अशी कॉपरची वायर बघितली आहे का, या कॉपरच्या वायरला बाहेरून काय असतं, इन्सुलेटिंग कोटिंग असतं, काय म्हणतात आपल्याला, व्हॅर्निश म्हणतात त्याला, त्याचं काय असतं ते कोटिंग असतं. ह्या ज्या वायर आहेत या वायर अशा लूप मध्ये अशा गुंडाळलेल्या असतात. मग त्या जर एकमेकींना टच झाल्या तर त्यातून इलेक्ट्रिक सप्लाय काय होत असतो, चालू होत असतो. मग हा इलेक्ट्रिक सप्लाय चालू होऊ नये म्हणून काय असतं, इन्सुलेटिंग कोटिंग त्यांच्यावरती असतं. मग अशी असणारी एक रेक्टँग्युलर, आपण त्याचा शेप कसा करायचा आहे, रेक्टँगलचा शेप त्याचा बनवायचा आहे. आणि अशा पद्धतीने रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेजिस्टिव्ह कोटिंग, हे सगळ्यात पहिली अशी कॉईल ही घ्यायची आहे. As shown in the figure, it is placed between the north pole and south pole of the magnet. सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार आहात, ती कुठे ठेवायची आहे आपल्याला, नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट. फर्स्ट पॉइंट मध्ये काय लिहिणार, दॅट इज टेक रेक्टँग्युलर लूप ऑफ अ वॉइल विच हॅव्हिंग द रेजिस्टिव्ह कोटिंग. इट इज प्लेस इन द नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट. नॉर्थ आणि साऊथ पोल मॅग्नेटच्या नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये ती ठेवायची आहे. सच ॲज हॉर्सशू magnet in such way that is branches AB and CD are perpendicular to the direction of magnetic field. आता याचा अर्थ समजून घ्या. कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही घेतल्यानंतर समजा ही वायर आहे, ह्या वायर भोवती काय होत असतं, अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते तयार होत असतं. मग त्या पद्धतीने ह्याच्यातून इलेक्ट्रिसिटी इथे काय होत असतं, अशा पद्धतीने हे मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे तुमचं याच्यामध्ये तयार होणार आहे. मग आपल्याला ही जी वायर आहे ही वायर अशा पद्धतीने प्लेस करायची आहे की त्याची जी डायरेक्शन आहे AB अँड CD, AB अँड CD ही डायरेक्शन याला काय असणार आहे तुमची, अशा पद्धतीने परपेंडिक्युलर असणार आहे. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा इथे अँगल तयार करणारी अशी ही असणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे प्लेस करायचं आहे. पहिले रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर ती घेतलं, त्याच्यानंतर ती कशामध्ये केलं, नॉर्थ आणि साऊथ पोल असणाऱ्या मॅग्नेटमध्ये प्लेस केली. इन सच वे दॅट ब्रांचेस AB, बघा ही ब्रांच कोणती, AB आणि ही CD आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. द टू एंड्स ऑफ लूप आर कनेक्टेड टू 2 हॉल्स ऑफ द स्प्लिट रिंग. आता बघा पुढचं, पहिलं कळलं
हे सगळं रेक्टँग्युलर शेप घेतलं आणि ते मॅग्नेटच्या मध्यभागी ठेवलं आणि अशा पद्धतीने ठेवलं AB अँड CD आर परपॅन्डिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीने अँड द अदर एंड हे इथपर्यंत कंप्लीट झालं आणि अदर एंड आर कनेक्टेड टू द स्प्लिट रिंग. आता ही काय आहे तुमची, इथे मी वेगळ्या कलरने दाखवते जरा. ही काय आहे तुमची इथे स्प्लिट रिंग. ही काय आहे तुमची स्प्लिट रिंगला आपण बाकीचे टोकं त्याचे अटॅच करायचे. स्प्लिट रिंग म्हणजे अशी कॉईल बघा, मॅग्नेटचा अशी रिंग असते पण ती 2 समान भागांमध्ये कट केलेली असते. स्प्लिट रिंग म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही, स्प्लिट रिंग म्हणणार आहात. 2 समान भागांमध्ये काय केलेली असते, ती अशा पद्धतीने कट केलेली असते. अशी स्प्लिट रिंगच्या 2 हाफ्सला याचे 2 टोकं हे जोडायचे आहे. EF बघा स्प्लिट रिंग XY, त्याला नाव पण दिलेलं आहे XY. ही काय आहे तुमची स्प्लिट रिंग आहे. मग पुढचा पॉइंट बघा, हा थर्ड पॉइंट घ्या इथे, इथून चौथा पॉइंट करा. द 2 ends of the are connected to the 2 halves of the split ring and the 2 halves of the rings have resistive coating on their inner surface and are tightly fitted on the axle. आता याच्या आतला जो सरफेस आहे आतला तो पण काय असतं, रेझिस्टिव्ह कोटिंग आहे. रेझिस्टिव्ह कोटिंग आहे म्हणजे जेणेकरून इलेक्ट्रिक सप्लाय होणार नाही अशा पद्धतीने आतला सरफेस काय आहे, रेझिस्टिव्ह. आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याच्या आतमध्ये ऍक्सिल बसवलेलं आहे. ऍक्सिल कशासाठी, गोल गोल फिरण्यासाठी. बघा हे काय आहे तुमचं, हे तुमचं ऍक्सिल आहे. हे फिरण्यासाठी आहे. हे काय आहे, त्याचे 2 हाफ्स स्प्लिट रिंगचे हे याला कनेक्ट केलेले आहे आणि मध्ये काय आहे, ऍक्सिल आहे. ते आतलं पण काय आहे तुमचं, आतला जो सरफेस आहे आर टाइटली फिटेड ऑन दी ऍक्सेल आणि ते रेझिस्टिव्ह कोटिंगने ते आतला जो स्प्लिट रिंगचा सरफेस आहे तो पण काय आहे, इन्सुलेटिंग आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर द 2 हाफ्स ऑफ देअर स्प्लिट रिंग X and Y हॅव देअर आउटर कंडक्टिंग सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ द 2 स्टेशनरी कार्बन ब्रशेस रिस्पेक्टिव्हली. आणि जे स्प्लिट रिंगचे जे 2 एंड्स आहेत, 2 एंड्स, आता मी परत एकदा डायग्राम दाखवते तुम्हाला. ह्या स्प्लिट रिंगच्या आउटर साइडला 2 काय आहे, कार्बन ब्रशेस. कार्बन म्हणजे कार्बन माहिती तुम्हाला, कार्बनचे एलाट्रॉप्स आहेत 2. एक आहे डायमंड की जो जगातला सगळ्यात कठीण पदार्थ आहे की ज्याचा काच कापण्यासाठी उपयोग होतो. आणि दुसरा आहे त्याचा भाऊ, सख्खे 2 भाऊ, ग्राफाइट. इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. या ग्राफाइटचे 2 तुकडे म्हणजे कार्बन ब्रशेस इथे काय केलेले आहे, अटॅच आहे. कार्बन ब्रशेस असं आपण त्याला नाव देणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन तुम्ही इथे लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण सुरू करणार आहोत कशाला, त्याच्यानंतर आपण सुरू करणार आहोत वर्किंगला. इथून पुढे आपण स्टार्ट करूया त्याचं वर्किंग, की तुमची इलेक्ट्रिक मोटर कशी काम करते. ठीक आहे, सो बघा इथे वर्किंग दिले. व्हेन सर्किट इज कम्प्लिटेड ॲज शोन इन फिगर, द करंट फ्लोज इन द ब्रांच AB टू लूप फ्रॉम A to B थ्रू द कार्बन ब्रशेस E and F. Since the direction of the magnetic field is from north pole to south pole according to Fleming's left hand rule. चला समजून घेऊया. ज्यावेळेस हे सर्किट ऑन होणार आहे, जनरली काय होत असतं, ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल कडे तुमची काय होत असते, इलेक्ट्रिसिटी अशा पद्धतीने फ्लो करायला सुरुवात होत असते. मग ही इलेक्ट्रिसिटी AB लूप कडून पहिले A कडून B कडे जाईल, मग B कडून C कडे. डायरेक्शन काय असणार आहे, A टू B, B टू C आणि C टू D. अशा पद्धतीने ती इलेक्ट्रिसिटी काय होणार आहे, फ्लो होणार आहे अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टींच्या दिशा या समजत असतात. ओके, दॅट इज असं करा सगळ्यांनी, अशा करा सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला कळेल की वरचं आहे. आता हे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे तो आपले जे ग्रेट सायंटिस्ट आहे फ्लेमिंग यांनी शोधून काढलेला आहे. त्यांनी त्याच्यावरती खूप रिसर्च केला आणि हा रूल त्यांनी सगळ्यांना दिला. तर वरचा जो थंब आहे, असं जर केल्यानंतर वरचा जो थंब आहे, इट शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन दी कंडक्टर. कंडक्टर वरती कोणता फोर्स आहे ती दाखवत असते. जो इंडेक्स फिंगर आहे किंवा त्याला 4 फिंगर म्हणतो आपण, दाखवतो तू 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 असं करतो ना आपण ह्या फिंगरने शो करण्यासाठी. सो इंडेक्स फिंगर इट शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतो, हा फोर्सची डायरेक्शन दाखवतो. अँड मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट.
करंटची डायरेक्शन दाखवत असतो, म्हणजे आय, FMI किंवा FM, I am FM. काय लक्षात ठेवायचं? I am किंवा FMI, I am FM लक्षात ठेवा. ट्रिक कशी लक्षात ठेवायची? I am FM. सो जो थंब डायरेक्शन ऑफ फोर्स, इंडेक्स फिंगर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ द करंट. ओके, सो अशा पद्धतीने ही डायग्राम पण तुम्ही लक्षात ठेवायची की जो परीक्षेला बऱ्याचदा खूपच वेळा विचारला गेलेला आहे. वरचा जो थंब आहे हा थंब फोर्स ऑन द कंडक्टर, डायरेक्शन ऑन द करंट, जो तुमचा मिडल फिंगर आहे, आणि तुमचा जो तुमचा थंब आहे तो फोर्स दाखवत असतो, त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ द करंट जो तुमचा मिडल फिंगर हा दाखवत असतो, मिडल फिंगर, आणि इंडेक्स फिंगर काय करत असतो? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत असतो. मग हा रूल आपण आपल्या इलेक्ट्रिक मोटरच्या बाबतीत अप्लाय केल्यानंतर हे सगळं वर्किंग आपल्या इलेक्ट्रिकल मोटरच्या बाबतीत घडणार आहे, की जे आपल्याला इथे दिलेलं आहे. When the circuit is completed, the current flows in branch AB of the loop from A to B through the carbon brushes E and F. करंट कुठून फ्लो होणार आहे? A to B आणि C to D आणि E F अशा पद्धतीने इथून जाणार, इकडून असा हा करंट काय होणार आहे? इथे फ्लो होणार आहे, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. पुढे बघा, a force is exerted on the branch AB and pushes it down. मग त्याच वेळेस काय होणार आहे? फोर्स एक्झर्ट होणार आहे, आणि हा फोर्स ह्या कॉइलला इकडे ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे, ह्या कॉइलला इकडे ढकलण्याचा प्रयत्न हा करणार आहे. द करंट इन द CD branch is opposite direction to that of the AB branch and therefore force is exerted on the branch CD upward direction. Thus the loop and axle start rotating in anti-clockwise direction. हे जे आहे हे वरती दिसतंय तुम्हाला. आता ही जी कॉइल आहे माहिती का, प्रत्येक हाफ रोटेशनला अँटी क्लॉकवाईज, म्हणजे काय होईल? यांचं ज्यावेळेस ह्या स्प्लिट रिंगचा कॉन्टॅक्ट तुटेल, करंट पास होणं थांबणार आहे. मग ती जी तुमची ती लूप आहे ना, ती अशा पद्धतीने अशी थोडी, जसं फॅन बघा डायरेक्ट थांबत नाही, ती अशा पद्धतीने थोडी रोटेट होत जाणार आहे. मग प्रत्येक वेळेस, प्रत्येक अर्ध्या तासाला किंवा प्रत्येक हाफ रोटेशनला त्याची दिशा बदलत असते, अँटी क्लॉकवाईज ती काय होत असते? अशी फिरत असते. सो हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग ऑफ दी इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे अशा पद्धतीने तुम्ही इथे लिहायचं आहे. ओके, आता पेपरला हा 5 मार्कासाठी क्वेश्चन येणार आहे, किती? 5 मार्क्ससाठी. मग या 5 मार्क्स मध्ये डायग्राम काढायची आहे. तुम्ही डायग्रामला तुमचा 1 मार्क आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, हे जे पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे ना, या कन्स्ट्रक्शनला तुम्हाला 2 मार्क्स आहेत. पूर्ण कन्स्ट्रक्शनचे सगळे पॉइंट्स लिहायचे आहे, आणि 2 मार्क्स तुमचे वर्किंगच्या पॉइंटला आहे. अशा पद्धतीने 5 मार्कला हा प्रश्न बऱ्याच खूप वेळा, इतका इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या लेसन मध्ये. इलेक्ट्रिकल मोटर आणि जनरेटर हे 2 प्रश्न खूप इम्पॉर्टंट, की जे 5-5 मार्क वेळेला बऱ्याच वेळा खूप साऱ्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेलेले आहे. तर आता आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहिणार आहोत? तर डायग्राम ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं कुठले घटक आहे? रेक्टँग्युलर कॉइन. तुम्हाला ही जी रेक्टँग्युलर कॉईल अशा पद्धतीची दाखवली होती ना, त्याचं वर्णन करायचं पहिल्या पॉइंट मध्ये. ट्रिकने लक्षात ठेवायचं. रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग, त्यांना काय असते? रेझिस्टिव्ह कोटिंग असते. हा पहिला पॉइंट लिहिणार. त्याच्यानंतर स्ट्रॉंग मॅग्नेट, हे कशामध्ये प्लेस केलेलं असतं? बघा, हे कशामध्ये प्लेस केलेलं असतं? आता हे रफ करते मी, तुम्हाला समजलं असेल 5 मार्कासाठी कसं करणार आहोत आपण. आता बघा, ही झाली तुमची रेक्टँग्युलर. त्याच्यानंतर इथे काय असतं तुमचं? हे स्ट्रॉंग मॅग्नेट असतात, की ज्याचे नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये ती रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉईल ठेवलेली असते. दिस कॉईल इज प्लेस बिटवीन नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ अ मॅग्नेट इन सच वे दॅट इट्स ब्रांचेस, मग याला नाव दिलेलं होतं आपण A, B, C आणि D. AB and CD are perpendicular to the direction of magnetic field. याला परपेंडिक्युलर आहे अशा पद्धतीने ती प्लेस करायची. हे झालं तुमचं सेकंड कन्स्ट्रक्शन मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेट. त्यानंतर पुढे आहे स्प्लिट रिंग. याचे जे टोक आहे हे आपण स्प्लिट रिंग, तुम्हाला ही स्प्लिट रिंग सांगितली, इकडे अशी कापलेली असते ही स्प्लिट रिंग, आणि त्याला इथे काय असतात? असे ब्रशेस असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने स्प्लिट रिंग. द 2 ends of rectangular coil are connected to halves
एक्स अँड वाय, याला काय नाव देणार आहे या स्प्लिट रिंगला? एक्स अँड वाय ला आपण कनेक्ट केलेले आहे. डायग्राम पण तुमची इथे रेडी होती आहे. पुढे ऍक्सिल, आणि याच्या मध्ये काय आहे तुमचा? हा ऍक्सिल आहे. या ऍक्सिल भोवती तुमची ही स्प्लिट रिंग काय होणार आहे? फिरणार आहे. दॅट इज द मेन फंक्शन ऑफ ऍक्सिल इज टू रोटेट विथ अ कॉइल. कॉइल वरती गोल गोल फिरणं हे त्याचं फंक्शन आहे. पुढे ब्रशेस, इथे काय केलेलं आहे? ई आणि एफ असे ब्रश, ग्राफाइटचे ब्रशेस लावलेले आहे. तर 2 कार्बन ब्रशेस ई आणि एफ आर यूज टू प्रेस द स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग प्रेस करण्यासाठी या कार्बन ब्रशेसचा वापर होणार आहे. आणि बॅटरी आणि पुढे खाली नंतर हे कनेक्शन आहे बॅटरीचं. इथे बॅटरी आहे, अशा पद्धतीने काय आहे? बॅटरी आहे, प्लस आणि मायनस, आणि इथे कुठेतरी की दाखवा. अशा पद्धतीने हे कनेक्शन, आणि मग ही तुमची डायग्राम तयार होणार आहे. या डायग्रामला 1 मार्क, नंतर हे कन्स्ट्रक्शनला तुमचे 2 मार्क्स आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार आहात वर्किंग. सो हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, कारण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना बिलकुल आवडत नाही हा प्रश्न किंवा बोर होतात, पण सोपा आहे. मग आता याची ट्रिक काय करता येईल रे? बघा, याच्यावरून तुम्हाला काही ट्रिक करता येईल का? RSS ABB ट्रिक काय लक्षात ठेवायची? बघा, RSS ABB ही कसली ट्रिक आहे? ही तुमची इलेक्ट्रिकल मोटरची ट्रिक आहे. R फॉर रेक्टँग्युलर कॉइल, S फॉर स्ट्रॉंग मॅग्नेट, S फॉर स्प्लिट रिंग, A फॉर ऍक्सिल, B फॉर ब्रशेस आणि B फॉर बॅटरी. सो RSS ABB, RSS ABB हे लक्षात ठेवायचं आहे. याच्याने तुम्ही हे कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवू शकतात. किंवा अजून काय करू शकतो? ARSS BB, तुमच्या मनाने कुठलेही नाव तयार करा, किंवा RSS ABB हे तर तुमच्या या 6 पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी अजून छान इंटरेस्टिंग ट्रिक आहे. आता आपण बघणार आहोत याचं वर्किंग कशा पद्धतीने चालतं हे सुद्धा आपल्याला 2 मार्क्ससाठी एक्सप्लेन करायचं आहे. आता आपल्याला 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे याचं वर्किंग ह्या पद्धतीने लिहिणार आहात. वेन द सर्किट कम्प्लिटेड विथ अ स्विच अँड की द डायरेक्शन ऑफ करंट इज EABCD. अशा पद्धतीने काय काय असणार आहे? तुमची करंटची डायरेक्शन असणार आहे. अशा पद्धतीने हा लूप असणार आहे. रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉइल माहिती तुम्हाला. इथं ई नाव दिलं होतं, इथं ABCD, ई आणि इथे एफ आलं होतं. मग पहिले डायरेक्शन काय असणार आहे? करंट निघाल्यापासून इथून ही अशा पद्धतीने काय होणार आहे? तुमचा करंट फ्लो होणार आहे. वेन द सर्किट कम्प्लिटेड, ज्यावेळेस आपण स्विच ऑन करणार आहे, की ऑन करणार आहे, सगळ्यात पहिले तुमची करंटची डायरेक्शन असणार आहे. वेन द सर्किट कम्प्लिटेड द स्विच अँड द की डायरेक्शन ऑफ करंट इज E to A to B to C to D to F. अशा पद्धतीने पहिली डायरेक्शन असणार आहे. इट मीन्स दॅट द फोर्स AB, द फोर्स ऑन AB इज डाऊनवर्ड. मग त्यावेळेस AB वरचा जो फोर्स असणार आहे, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल नुसार तो खाली डाऊनवर्ड दिशेने असणार आहे, आणि CD इज अपवर्ड, CD वरती अपवर्ड दिशेने फोर्स असणार आहे. पहिल्या सायकलमध्ये AB वरती जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शनला लिहायचा, आणि CD वरचा अपवर्ड डिरेक्शनला आपल्याला लिहायचा आहे, अकॉर्डिंग टू, आपल्या मनाने म्हणतो का नाही, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. त्यानंतर सो लूप ABCD अँड द ॲक्सेल स्टार्ट रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज. हे पूर्ण जे लूप आहे ते अँटी क्लॉकवाईज फिरायला सुरुवात होत असते. आता हे झाल्यानंतर आफ्टर हाफ रोटेशन करंट सप्लाय काय झाला? ब्रेक झाला. मग हाफ रोटेशनला ते अशा पद्धतीने व्हायला सुरुवात होत असते. आफ्टर हाफ रोटेशन X अँड Y कम्स इन कॉन्टॅक्ट विथ ब्रशेस F अँड E. मग आता इथे आपल्याला स्प्लिट रिंग दाखवलेली होती. इथे स्प्लिट रिंग आहे. हे X आणि Y, हे E आणि F, E आणि F च्या कॉन्टॅक्ट, हे जे इथं काय आहे ब्रशेस आहे, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर विथ ब्रशेस F अँड V, नाव करंट, आता डायरेक्शन काय होते? डायरेक्शन यावेळेस बदलते आहे. मग आता डायरेक्शन काय होणार आहे तुमची? इकडनं डायरेक्शन करंट जो आहे तो इकडनं इकडे व्हायला सुरुवात होणार आहे. फ्रॉम F टू D टू C टू B टू A अशा पद्धतीने ते करंट फ्लो व्हायला सुरुवात होणार आहे. नाव फोर्स CD, आता CD, आता हे उलट होईल. CDचा फोर्स आता इथे वरती होता ना, मग CDचा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला, ABचा फोर्स डाऊनवर्ड होता, APचा फोर्स काय असणार आहे? अपवर्ड डायरेक्शनला. हे सगळं अर्ध्या प्रत्येक रोटेशनला काय होणार आहे? चेंज होणार आहे. बट नाव करंट फ्लोज FDCBAE. नाव फोर्स CD इज डाऊनवर्ड अँड AB इज ॲट अपवर्ड डायरेक्शन. नाव लूप अँड ॲक्सेल कंटिन्यू टू रोटेट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. दोघं पण काय होत असतात? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरायला सुरुवात होत असते. आता बघा, म्हणजे प्रत्येक हाफ रोटेशनला काय होत आहे? ती जी लूप आहे, ही रेक्टँग्युलर कॉइल आहे, तिची दिशा काय होते?
चेंज होते आणि अँटी क्लॉकवाईज ती फिरते आहे. बघा, आफ्टर एव्हरी हाफ रोटेशन द करंट इन द लूप रिव्हर्स अँड ॲक्सल रोटेट अँटी क्लॉकवाईज. पहिले इकडून पहिल्या हाफ रोटेशनला तिची दिशा EABCDF अशी असणार आहे. पुढच्या याला FDCBAE असणार आहे. त्यावेळेस ही जी CD आहे, AB वरचा जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शनला, याचा फोर्स अपवर्ड डिरेक्शनला. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार पुढच्या याला हे उलट होणार आहे. AB फोर्स डाऊनवर्ड दिशेला, CD अपवर्ड दिशेला असणार आहे. अशा पद्धतीने हे सगळं वर्किंग ह्या इलेक्ट्रिक मोटरचं असणार आहे. सो ऑल दीज थिंग्स अबाउट दी इलेक्ट्रिक मोटर. पहिल्या याच्यात तुम्ही 1 मार्कसाठी डायग्राम, त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन 2 मार्क्ससाठी सगळे पॉईंट मी तुम्हाला समजावून सांगितले, आणि तिसऱ्या याच्यामध्ये वर्किंग लिहिणार आहात 2 मार्क्ससाठी. सो अशा पद्धतीने बघा, हे सगळं कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर हे सगळं वर्किंग, हे सगळं लिहून काढा. खूप इम्पॉर्टंट आहे. 5 मार्क्स मिळवायचं असेल तर तुम्हाला हे सगळे कष्ट घ्यावे लागणार आहे. हा टॉपिक तुम्हाला अशा पद्धतीने समजून घ्यावा लागणार आहे. लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत एक्सरसाइज. तर एक्सरसाइज मध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर बघितलेली आहे. दुसरं आपली शॉर्ट नोट दिलेली आहे इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिकल जनरेटर AC जी मोटर आहे किंवा इलेक्ट्रिकल जनरेटर आहे ते कसं काम करतं, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, डायग्राम हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो स्टुडंट, चला समजून घेऊया इलेक्ट्रिक जनरेटर. आता इलेक्ट्रिक जनरेटर जे आहे बघा, इथे तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी इथे दिलेलं आहे. ही इन्फॉर्मेशन जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला इलेक्ट्रिक जनरेटरवरती शॉर्ट नोट लिहायला आणि त्याच्यावरती डायग्राम काढायला काहीही अडचण जाणार नाहीये, अवघड काहीच जाणार नाहीये. सो इलेक्ट्रिकल जनरेटर काय आहे, तुम्ही बघत असाल की जेव्हा कधी कधी आपल्या घरामध्ये लाईट जाते तर तुम्ही काय करत असतात, जनरेटर लावत असतात किंवा इन्व्हर्टर लावत असतात. सो इलेक्ट्रिकल जनरेटर. सो इलेक्ट्रिकल जनरेटर काय आहे, आपण इलेक्ट्रिकल मोटर बघितली. इलेक्ट्रिकल मोटर काय करत असते, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय करत असते, कन्व्हर्जन करत असते. पण इथे उलट होत असतं. इलेक्ट्रिकल जे जनरेटर आहे ते उलट काम करत असतं. ते काय करत असतं, इलेक्ट्रिसिटी स्टोअर करत असतं इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी. आणि ज्यावेळेस लाईट नसते, त्या लाईट नसल्यानंतर त्या मेकॅनिकल एनर्जीचं परत काय करत असतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करत असतं. आणि तुमच्या घरातले फॅन फिरतात, तुमच्या घरातले बल्ब लागतात, ट्यूब लागते, तुमच्या घरात मिक्सर चालतो, फ्रीज चालतो, टीव्ही सुद्धा चालतो. कशावरती, तुमच्या इलेक्ट्रिकल जनरेटरवरती. म्हणजे इलेक्ट्रिकल जी मोटार असते ती तुमची इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतं. आणि याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, जनरेटरमध्ये मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. द करंट प्रोड्यूस इन दिस एक्सपेरिमेंट वॉज व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड. आता बघा, इलेक्ट्रिकल जनरेटर ची सगळ्यात पहिले डेफिनेशन आपल्याला लिहायची आहे. मग डेफिनेशन मध्ये आपण काय लिहिणार आहोत, दॅट इज द डिव्हाइस विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिकल जनरेटर. आता याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग ऑलरेडी दिलेलं आहे. जसं आपलं इलेक्ट्रिकल मोटार होती ना, सेम त्याच पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. एकूण 6 पार्ट होते. 6 पार्ट तुम्हाला सांगितलं होतं, ब्रशेस, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉईल, मॅग्नेट. याच्यापैकी 6 पैकी 4 पार्ट तुमचे तसेच्या तसे आहे. ते ॲज इट इज मागच्याच प्रश्नाप्रमाणे लिहायचे आहे. आणि डायग्राम पण सेम आहे. फक्त डायग्राम मध्ये चेंज काय आहे बघा, की तिथे स्प्लिट रिंग होती, इथे काय आहे, कंडक्टिंग रिंग आहे. तिथे काय होती, तुमची स्प्लिट रिंग होती, इथे तुमची कंडक्टिंग रिंग आहे. बघा, ही कंडक्टिंग रिंग अशा पद्धतीने, ही पूर्ण कंप्लीट रिंग आहे, कंडक्टिंग रिंग आहे तिथे. तिकडे स्प्लिट रिंग म्हणजे अशी अर्धवट कापलेली सेम स्प्लिट रिंग होती. इथे कंडक्टिंग रिंग आहे. इथे गॅल्व्हॅनोमीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटर होतं. बाकीचं कन्स्ट्रक्शन बघा तुम्ही जवळजवळ सेमच आहे. मग आता कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड. ते जो इलेक्ट्रिक मोटार होती ना, ती तुमच्या फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल वरती चालू होती. ही फ्लेमिंगच्या राईट हँड रूल वरती चालते. डिफरन्स समजला, इलेक्ट्रिकल मोटार आणि इलेक्ट्रिकल जनरेटर मधला डिफरन्स, की ते तुमचा फ्लेमिंग राईट हँड रूल वरती चालत होतं. हे फ्लेमिंग्स राईट हँड, ते फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा राईट हँड रूल वरती चालू आहे. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल, इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस इन द ब्रांचेस AB and CD in the direction A to B and C to D. म्हणजे आता बघा, फ्लेमिंग्स राईट हँड रूल नुसार AB हा तुम्हाला AB दिसतोय. या AB आणि CD मध्ये काय होणार आहे, तुमचा करंट प्रोड्यूस होणार आहे. मग करंट कसा फ्लो होणार आहे, फ्रॉम A to B
फ्रॉम B to C आणि फ्रॉम C to D असा करंट तुमचा फ्लो होणार आहे. देअरफॉर द करंट फ्लोज इन द डायरेक्शन, इथे डायरेक्शन पण दिलेली आहे, A to B करंट फ्लो होणार, B to तुमचा C आणि C to D. अशा पद्धतीने काय होणार आहे, तुमचं हे सर्किट तयार होणार आहे किंवा तुमचं इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे. हे फर्स्ट पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार आहात. देन इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लोज फ्रॉम B to B1 थ्रू द गॅल्व्हनोमीटर. आता जे एक्सटर्नल सर्किट आहे, एक्सटर्नल सर्किट म्हणजे हे बाहेरचं जे आपण सर्किट इथे बनवलेलं आहे फॉर सप्लाय ऑफ द इलेक्ट्रिसिटी. मग इथे आपण काय इथे जॉईन केलेलं आहे, दिस इज नथिंग बट अ गॅल्व्हनोमीटर. आता गॅल्व्हनोमीटरचा उपयोग मी तुम्हाला ऑलरेडी शॉर्ट्स मध्ये पण सांगितलं आहे की टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट इन दिस डिव्हाइस. याच्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये करंट आहे की नाही हे डिसाइड करण्यासाठी काय वापरत असतो आपण, गॅल्व्हनोमीटर हे यूज करत असतो. मग ज्यावेळेस आपण हे गॅल्व्हनोमीटर इथे जॉईन करणार आहोत आणि तुमचं जे बघा एक्सटर्नल सर्किट द करंट फ्रॉम B to B1, B2 पासून B1 पर्यंत, B2 पासून B1 पर्यंत ज्यावेळेस इथे करंट फ्लो होणार आहे गॅल्व्हनोमीटर मधून. ओके, हा सेकंड पॉइंट झाला. इफ इन्स्टेड ऑफ वन लूप ऑफ कॉइल कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल टर्न इज यूज द करंट ऑफ मॅग्निट्यूड सेव्हरल टाइम्स फ्लोज. म्हणजे आपण जास्त टर्न्स असलेली कॉइल इथे जर यूज केली तर आपल्याला त्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे असं इथे म्हणतायत. ओके, आता सगळ्यात महत्वाचं आफ्टर हाफ रोटेशन. इलेक्ट्रिक मोटर मध्ये पण हेच सांगितलं होतं की हाफ रोटेशन नंतर काय होत असते, त्याची जी दिशा आहे ती बदलत असते. दिशा काय होत असते, बदलत होत असते. मग आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांच AB टेक्स द प्लेस ऑफ ब्रांच CD. आता बघा हाफ रोटेशन झाल्यानंतर AB ची जागा कोण घेणार, CD, आणि CD ची जागा कोण घेणार पुन्हा, AB. बघा आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांच AB टेक्स द प्लेस ऑफ ब्रांच CD अँड द ब्रांच CD टेक्स द पोझिशन ऑफ ब्रांच AB. हाफ रोटेशन नंतर याची जागा म्हणजे ही कॉइल जी आहे ती अशा पद्धतीने मूव्ह होणार आहे. म्हणजे हाफ रोटेशनला अशी होती, अशा पद्धतीने मूव्ह होती, नंतर ती अशा पद्धतीने मूव्ह होणार आहे. AB ची जागा CD घेणार आणि CD ची जागा AB घेणार आहे. Therefore the induced current goes D to C to B to A. आता मात्र करंट तुमचा D कडून अर्ध्या तासाला D कडून C कडून B आणि B कडून A कडे जाणार आहे. पहिल्या हाफ रोटेशनला तुमचा जो करंट आहे, ही जी रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉइल इथे जी दाखवलेली आहे, रेक्टँग्युलर लूप ऑफ पहिल्या हाफ रोटेशनला A to B, B to C आणि C to D असा करंट फ्लो होता. ठीक आहे, पण पुढच्या हाफ रोटेशनला तुमचा करंट हा उलटा फ्लो होणार आहे, D to C, C to B, B to A अशा पद्धतीने फ्लो होणार आहे आफ्टर हाफ रोटेशन. ओके, बघा D to C, C to B, B to A. बट द ब्रांच BA इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ द ब्रशेस B1. पण ती ब्रांच B1 इथे बघा ब्रशेस आहे, तुमचे ग्राफाइटचे ब्रशेस दिलेले आहे, हे स्टेडी असतात, हे स्थिर असतात. वेगळ्या कलरने दाखवू का मी, हे बघा हे जे ब्रशेस असतात हे ब्रश काय असतात, स्थिर असतात, याच्यात काही चेंज होत नाही. ते स्प्लिट रिंगला तुमची जी ऍक्सेल आहे त्याला फिरण्यासाठी ते काय करत असतात, प्रेस करण्याचं काम करत असतात. मग आता बघा इथे the branch BA is always in contact with the brush B1 and branch DC in the contact with the B2. Hence the external circuit current flows from B1 to B2. एक्सटर्नल सर्किट मध्ये B1 पासून B2 कडे करंट काय होत असतो, फ्लो होत असतो. ऑपोजिट टू द प्रिव्हियस हाफ रोटेशन. हाफ रोटेशन ज्या डायरेक्शनला होतं त्याच्या अपोजिट डिरेक्शनला, म्हणजे पहिले B2 टू B1 होत असेल तर आता B1 टू B2 अशा पद्धतीने काय होत असतो, करंट हा फ्लो होत असतो. दिस रिपीट्स आफ्टर एव्हरी हाफ रोटेशन अल्टरनेटिंग करंट इज प्रोड्यूस. दिस करंट इज कॉल्ड. मग अशा पद्धतीने अर्ध्या तासाला हे काय होत असतं, चेंज होत असतं आणि यालाच आपण काय म्हणत असतो, AC जनरेटर, अल्टरनेटिंग करंट जनरेटर. ओके, अल्टरनेटिंग करंट जनरेटर असं म्हणत असतो. आता दोन प्रकारचे जनरेटर आहे. एक AC जनरेटर, आपल्याला AC जनरेटर विषयी विचारलं होतं, ते AC जनरेटरचं इथे आपण लिहिणार आहोत. आता DC जनरेटर पण दिलेलं आहे, डायरेक्ट करंट जनरेटर. द DC डज नॉट चेंज द डायरेक्शन एक्सटर्नल सर्किट. जसं याच्यामध्ये AC जनरेटर मध्ये दर अर्ध्या तासाला काय होत असतं, त्याची डायरेक्शन काय होत असते, चेंज होत असते. B1 टू B2 होती, B2 टू B1 झाली, ABCD होती, DCBA झाली. तसं तुमचं DC
डीसी जनरेटरमध्ये ती डायरेक्शन चेंज होत नाही. टू अचीव दिस स्प्लिट रिंग फिक्स ऑन द ॲक्सल लाईक अ स्प्लिट रिंग इज यूज इन इलेक्ट्रिक मोटर. बिकॉज ऑफ दिस अरेंजमेंट द ब्रांच ऑफ कॉइल गोइंग अपवर्ड इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ वन ब्रशेस अँड ब्रांच गोइंग डाऊनवर्ड इज ऑलवेज कॉन्टॅक्ट विथ द अदर ब्रशेस. ते नेहमी ब्रशेसच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत असतात. द करंट फ्लोज इन वन डायरेक्शन एक्सटर्नल सर्किट. एक्सटर्नल सर्किटमध्ये नेहमी एकाच दिशेने काय होत असतो, करंट फ्लो होत असतो आणि याला आपण डीसी जनरेटर म्हणत असतो. डीसी जनरेटरमध्ये काय होत असतं, तुमची डायरेक्शन चेंज होत नाही आणि एकाच दिशेने काय होत असतो, करंट तुमचा फ्लो होत असतो. सो अशा पद्धतीने आपण जनरेटर विषयी सगळी कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे लिहिलेलं आहे. आणि डायग्राम विचारल्यानंतर डायग्राम कोणती काढायची आहे, आपल्याला हीच डायग्राम सेम इलेक्ट्रिक मोटर सारखीच डायग्राम आहे, पण चेंजेस काय आहे, इथे कंडक्टिंग रिंग आहे आणि तिथे स्प्लिट रिंग आहे. तुम्ही पाहिजे तर बघू शकतात ह्या डायग्राम मध्ये आणि ह्या डायग्राम मध्ये काय फरक आहे, की तिथे काय होती स्प्लिट रिंग, बघा दिसतं तुम्हाला हे, इथं स्प्लिट रिंग होती, तिथे काय आहे कंडक्टिंग रिंग आहे. डायग्राम सारखीच आहे, फक्त इथे एक रिंग आहे, तिथे काय आहे दोन रिंग आहे आणि नाव मात्र वेगवेगळे आहे. ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघा काय दिसतोय दोघांमध्ये डिफरन्स. इथे गॅल्व्हनोमीटर आहे आणि इथे दोन रिंग आहे, त्या रिंगचं नाव आहे कंडक्टिंग रिंग. सो अशा पद्धतीने तुम्ही या जनरेटरचं कन्स्ट्रक्शन वर्किंग व्यवस्थित लिहायचं आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी काय लिहायचं आहे, कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. त्याच्यानंतर 2 मार्क्ससाठी काय लिहिणार आहात तुम्ही, वर्किंग, जसं मी मागे लिहून दिलं कशाचं, मोटरचं, त्या पद्धतीने तुम्ही लिहात आहे वर्किंग लिहिणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं 1 मार्क्ससाठी काय लिहिणार आहात तुम्ही, 1 मार्क्ससाठी डायग्राम काढणार आहे. ही डायग्राम जी दिलेली आहे ती डायग्राम व्यवस्थित काढायची आहे.